नोकरी सांभाळून शिक्षण पूर्ण करत अनेक जण आर्थिक स्वावलंबी झालेले समाजात अनेक उदाहरणं आहेत. पुण्यातल्या दर्शन अल्पोपहार गृहात कमवा आणि शिक्षण घ्या या उपक्रमाअंतर्गत अनेक गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांनी आपलं शिक्षण पूर्ण करत ते आता यशस्वी झाले आहेत. या अल्पोपहार गृहानं नुकतीच सुवर्ण वाटचाल पूर्ण केली. 1976 मध्ये सुरू झालेल्या या प्रवासानं फक्त अन्न व्यवसाय नव्हे, तर सामाजिक बांधिलकीतही एक आदर्श निर्माण केला आहे. पुण्यामध्ये 1976 साली शीतल आहुजा यांनी दर्शनची मुहूर्तमेढ रोवली. सुरुवातीला केवळ ज्यूस बार म्हणून सुरू झालेल्या या उपक्रमानं पुढे पुण्यातील लोकप्रिय खाद्य ठिकाण म्हणून आपली ओळख निर्माण केली. पहाटे मंडईत जाऊन भाजीपाला निवडण्यापासून ते रात्री स्वतः दुकानाचं शटर बंद करण्यापर्यंत शीतल आहुजा यांनी अथक परिश्रम घेत हा व्यवसाय उभा केला. पुण्यातील प्रसिद्ध द्वारिका रेस्टॉरंटचे संस्थापक लालजीभाई उकेश यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलं. शिक्षणासाठी ज्यांचं शिक्षण आर्थिक परिस्थितीमुळे अडलेलं आहे त्यांना मदत करून, आणि ते काम कसं पार्ट टाइम द्यायचं होतं, म्हणजे 3-3.5 तासची शिफ्ट असली तर त्यांच्या स्टडी टाइममध्ये डिस्टर्ब नाही व्हायचं. ते त्यांना त्या काळी 100 रुपये दरमहा मिळायचे 3.5 तासाचे. म्हणजे त्यांचं लिव्हिंग जरी नसलं तर ते फीज बुकसाठी इनफ असायचे. तर त्या एड्युकेशनसाठी त्यांना ही मदत म्हणून ही कल्पना आली होती. या प्रवासात कमवा आणि शिका हा उपक्रम विशेष ठरला. गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना रोज 3 तास कामाची संधी देत त्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्यात आला. त्या काळात विद्यार्थ्यांना दरमहा 100 रुपये मानधन मिळत असे. मात्र त्याहून मोठी गोष्ट होती ती म्हणजे मिळणारा सन्मान, आत्मविश्वास आणि प्रोत्साहन. हॉटेलमध्ये येणारे व्यावसायिक, कलाकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्याशी संवाद साधण्याची संधी या विद्यार्थ्यांना मिळाली. त्यातून अनेकांना आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणाही मिळाली. ज्या पेपरमध्ये जाहिरात आली होती त्याला लिहिलं होतं की कमवा आणि शिका. हे मला योजना खूप आवडली आणि त्यानंतर आलो. शीतलबाईंनी माझा इंटरव्ह्यू घेतला आणि मी कामाला सुरू केलं. आणि इथं जो काही अनुभव नंतर येत गेला आणि मला जो काही चांगला अनुभव आला त्यातनं मला अशी इच्छा झाली की आपण इथं काम करायचं, शिकायचं आणि काहीतरी करून दाखवायचं. मी SSU बोर्डात लागलो कामाला. 33-34 वर्ष माझी सर्व्हिस झाली. आता रिटायर होऊन जवळजवळ 9 वर्ष झाली. आनंदी आहे, सुखी आहे. दर्शनमध्ये आम्हाला प्रचंड शिकायला मिळालं की दर्शन हा माझा श्वास आहे, एवढंच सांग. या उपक्रमातून शिक्षण पूर्ण केलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी पुढे नोकरी, प्रशासन, उद्योग अशा विविध क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली. काम करण्याची लाज न बाळगता कोणतंही काम स्वीकारण्याची वृत्ती या उपक्रमातूनच मिळाल्याचं माजी विद्यार्थी सांगतात. तेव्हा आम्ही दर्शनचं कधी विसरणार नाही. आणि अशा अभिमानाने आम्ही सांगतो, अरे मी दर्शनला काम केलं, मला कुठले काम करायची लाज नाही, मी सर्व कामं करायचो. चांगला असायचा. त्यांनी फार म्हणजे इतके मदत हे करायचे. ते आपल्याला मोटिवेशन कसं मिळतं ते त्यांच्याकडे ते द्यायचं आम्हाला. दर्शनची आणखी एक खासियत म्हणजे गुणवत्तेबाबतची तडजोड न करणं. इथे आजही MSG, कृत्रिम रंग किंवा संरक्षकांचा वापर केला जात नाही. शुद्ध पाण्याची व्यवस्था, स्वतःचा बर्फ प्रकल्प आणि ताजा भाजीपाला यामुळे ग्राहकांचा विश्वास कायम राखला गेलाय. या ठिकाणी अनेक कर्मचारी दशकानुदशकं काम करतायत. 2014 मध्ये दुसऱ्या पिढीनं व्यवसायात प्रवेश करून आधुनिक व्यवस्थापनाची जोड दिली आहे. 2018 मध्ये दुसरी शाखा त्यांची सुरू झाली आणि दर्शनचा प्रवास अधिक विस्तारला. आज 50 वर्षांनंतरही कमवा आणि शिका या उपक्रमाचा सुवर्ण महोत्सव साजरा होत असताना केवळ व्यवसायातील यश नव्हे तर समाज घडवणीतील योगदानाचाही गौरव होत आहे. या उपक्रमातून घडलेली अनेक यशस्वी आयुष्य हीच दर्शनच्या प्रवासाची खरी कमाई ठरत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी रुक्मांगत पोद्दार, पुणे. प्रेक्षको, कार्यक्रमात वेळ झाली आहे